Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar and let's continue our subject of human resource management. And today's lecture we have discussed methods of performance appraisal. Okay. In today's lecture we have discussed methods of performance appraisal. आपण या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे त्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या मेथड्स यूज केले जातात त्यांचे डिस्कशन करणार आहोत. नाव लेट्स सी मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या मेथड्स यूज केले जातात त्यांचे क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये केले आहे. त्यामधील फर्स्ट आहे ते म्हणजे ट्रॅडिशनल मेथड्स आणि सेकंड आहे मॉडर्न मेथड्स. ओके, लक्षात ठेवा की ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात ओके त्यांनी कसे काम केले आहे त्याचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक ऑर्गनायझेशन अनेक मेथड्सचा यूज करीत असते आणि परफॉर्मन्स अप्रायझलचे जे काही मेथड्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये 2 कॅटेगरीजमध्ये केले आहे. त्यामधील फर्स्ट आहे ते म्हणजे ट्रॅडिशनल मेथड आणि सेकंड आहे मॉडर्न मेथड. या ट्रॅडिशनल मेथड्समध्ये 9 अशा मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स इन्वॉल्व आहेत ज्यांचा यूज एम्प्लॉयचे परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. ट्रॅडिशनल मेथड्समधील पहिली मेथड आहे ती म्हणजे ग्राफिक रेटिंग स्केल्स मेथड. ओके, ट्रॅडिशनल मेथड्समध्ये फर्स्ट मेथड आहे ग्राफिक रेटिंग स्केल्स मेथड, देन सेकंड आहे रँकिंग मेथड, देन थर्ड पेअर्ड कंपॅरिझन मेथड, नेक्स्ट इज फोर्स्ड डिस्ट्रीब्यूशन मेथड, चेकलिस्ट मेथड्स, क्रिटिकल इन्सिडेंट मेथड, essay or free form appraisal, group appraisal and last is confidential reports. तर अशा 9 मेथड्स या ट्रॅडिशनल मेथड्समध्ये इन्वॉल्व आहेत ज्यांचा वापर एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी केले जाते. त्याचबरोबर मॉडर्न मेथड्समध्ये देखील अनेक मेथड्स या इन्वॉल्व आहेत. त्यामध्ये फर्स्ट मेथड म्हणजे बिहेवियरली अँकर्ड रेटिंग स्केल्स, सेकंड इज असेसमेंट सेंटर, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, management by objectives, behavior observation scales, psychological appraisal, productivity measure and balance scorecard. अशा 8 मेथड्स या मॉडर्न मेथड्समध्ये इन्वॉल्व आहेत. यांचा देखील वापर एम्प्लॉयच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी केले जाते. आज आपण या ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझलमधील ज्या ट्रॅडिशनल मेथड्स आहेत त्या डिस्कस करणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला मॉडर्न मेथड्स या परफॉर्मन्स अप्रायझलच्या डिस्कस करणार आहोत. तर लक्ष द्या की ट्रॅडिशनल मेथड्समध्ये 9 मेथड्स या इन्वॉल्व आहेत. ओके, ह्या एक पारंपरिक पद्धती आहेत ज्यांचा वापर एम्प्लॉयच्या केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी केले जाते. नाव लेट्स सी फर्स्ट मेथड्स ऑफ ट्रॅडिशनल मेथड्स. इट इज ग्राफिक रेटिंग स्केल. ट्रॅडिशनल मेथडमधील जी फर्स्ट मेथड आहे ती म्हणजे ग्राफिक रेटिंग स्केल्स मेथड. आता ग्राफिक रेटिंग स्केल्सचा वापर कशा प्रकारे केला जातो या मेथडच्या अंतर्गत एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे कशा प्रकारे मूल्यांकन केले जाते. तर ग्राफिक रेटिंग स्केल इट इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. ओके, ग्राफिक रेटिंग स्केल इट इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल and it is also traditional methods of performance appraisal. In these methods, okay, these graphic rating scales compare individual performance to an absolute standard. ओके, या मेथड अंतर्गत काय केले जाते. ओके, तर जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजचा जो इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असेल ओके त्यांचा जो वैयक्तिक परफॉर्मन्स आहे त्याची तुलना त्याचे कंपॅरिझन जे ॲब्सोल्यूट स्टँडर्ड असते त्याच्यासोबत केले जाते. कारण की जे स्टँडर्ड आहे जेव्हा एम्प्लॉई काम करायच्या आधी त्याचे डिटरमाइन स्टँडर्ड हे ठरवून ठेवलेले असते त्याच्याशी इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कंपेअर केला जातो. इन दिस मेथड ओके जजमेंट्स अबाउट परफॉर्मन्स आर रेकॉर्डेड ऑन अ स्केल. त्याचबरोबर यामध्ये एम्प्लॉयचं जे काही परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दलचे ओके निर्णय ओके त्याचा ऑल रेकॉर्ड या ठिकाणी स्केलद्वारे केला जातो. अँड दिस इज द ओल्डेस्ट अँड वाईडली यूज टेक्निक. ओके, ही अत्यंत
जुनी अशी मेथड आहे, टेक्निक आहे आणि याचा सर्वत्र वापर एम्प्लॉयच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज लिनियर रेटिंग स्केल और सिम्पल रेटिंग स्केल. लक्षात ठेवा की ही जी काही ग्राफिक रेटिंग स्केल मेथड आहे यालाच लिनियर रेटिंग स्केल और सिम्पल रेटिंग स्केल्स या नावाने देखील ओळखले जाते. दी अप्रायझर्स आर सप्लायड विथ प्रिंटेड फॉर्म्स, वन फॉर ईच एम्प्लॉय. आता या ठिकाणी एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करायचे असेल तर ते कशा पद्धतीने केले जाते, तर यामध्ये प्रत्येक एम्प्लॉयजना एक प्रिंटेड फॉर्म काय केला जातो, सप्लाय केला जातो. मग हा जो काही फॉर्म आहे त्यामध्ये कोणते कंटेंट्स इन्वॉल्व असतात, तर यामध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ज, बिहेवियर अँड ट्रेड बेस्ड क्वालिटीज अँड कॅरेक्टर्स टू बी रेटेड लाईक क्वालिटी अँड व्हॉल्यूम ऑफ वर्क, जॉब नॉलेज, डिपेंडेबिलिटी, इनिशिएटिव्ह अँड ॲटिट्यूड अँड also involve analytical ability, creative ability, leadership qualities, emotional stability and case of manager personnel. तर यामध्ये असे अनेक काय असतात पॉईंट्स, कंटेंट्स इन्व्हॉल्व असतात आणि हा जो काही फॉर्म आहे तो प्रत्येक एम्प्लॉईजना काय केला जातो, सप्लाय केला जातो. अँड दीज फॉर्म्स कंटेंट रेटिंग ऑफ स्किल्स. आणि या फॉर्ममध्ये अनेक कंटेंट्स इन्क्लूड असतात आणि त्याच्याद्वारे प्रत्येक एम्प्लॉईजना काय केलं जाते, त्या स्किल्सनुसार रेटिंग दिले जाते. आणि रेटिंग स्केल्स आर ऑफ 2 टाईप्स. मग हे जे काही रेटिंग स्केल्स आहेत ते किती प्रकारचे आहेत, तर ते 2 टाईपचे आहेत. त्यामुळे फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे कंटिन्युअस रेटिंग स्केल आणि सेकंड आहे डिसकंटिन्युअस रेटिंग स्केल्स. रेटिंग स्केल्सचे हे 2 टाईप्स आहेत, 2 प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट प्रकार आहे तो कंटिन्युअस रेटिंग स्केल, दुसरा आहे डिसकंटिन्युअस रेटिंग स्केल. आता कंटिन्युअस ऑर्डर म्हणजे नक्की काय, तर 0, 1, 2, 3, 5 असे कंटिन्युअस ऑर्डर. आणि डिसकंटिन्युअस म्हणजे दी अप्रायझर असाइन्स द पॉईंट्स टू ईच डिग्री. तर एम्प्लॉईजने केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी या मेथडचा वापर केला जातो आणि त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांच्या ओव्हरऑल परफॉर्मन्ससाठी कॅरेक्टरनुसार पॉईंट्स हे दिले जातात. आणि यामधून ज्या ज्या एम्प्लॉईजचे कामाचे मूल्यांकन केले जाते त्यांच्या रँक्स या ठिकाणी ठरवल्या जातात. मग ही जी काही मेथड आहे ग्राफिक रेटिंग स्केल्स यांचा वापर मोठ्या प्रमाणात बिर्ला ज्यूट अप्रायझेस बिर्ला ज्यूट ही जी काही कंपनी आहे ती काय करते, त्यांच्या कंपनीमधील जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचे कामाचे मूल्यांकन करण्यासाठी या मेथडचा वापर करीत असते. त्यानंतर ट्रॅडिशनल मेथडमधील सेकंड मेथड आहे ती म्हणजे रँकिंग मेथड. ट्रॅडिशनल मेथड आहे परफॉर्मन्स अप्रायझरची, त्यामधील सेकंड मेथड म्हणजे रँकिंग मेथड. रँकिंग मेथड मीन्स व्हॉट? अंडर दिस मेथड the employees are ranked from best to worst on some characteristics. Under this method या मेथड अंतर्गत काय केले जाते, तर द एम्प्लॉईज आर रँक फ्रॉम बेस्ट टू वर्स्ट ऑन सम कॅरेक्टरिस्टिक्स. तर एम्प्लॉईजना त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार म्हणजे गुणधर्मानुसार जो काही बेस्ट असेल, जो सर्वोत्तम असेल त्यांचं रँक फर्स्ट येणार. आणि ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल, तो उत्तमरित्या काम करत नसेल, तर त्याची रँक कशी असणार, ती वाईट असणार, म्हणजे तो खालच्या लेवलवरती असणार. म्हणजे प्रथम सर्वात जास्त कामगिरी केलेला जो काय एम्प्लॉईज आहे तो काय असणार आहे, तो फर्स्ट लेवलला असणार, तो फर्स्ट नंबरला असणार. आणि जो सर्वात कमी काम केला आहे, ज्याचा परफॉर्मन्स वीक आहे, तो नंतरच्या लेवलवरती असणार. द रेटर फर्स्ट फाइंड्स द एम्प्लॉय विथ द हायेस्ट परफॉर्मन्स अँड द एम्प्लॉईज विथ द लोवेस्ट परफॉर्मन्स इन दॅट particular job category and rates the former as the best and the later as the poorest. तर या ठिकाणी जो रेटर आहे, जो एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे काय करत आहे, या ठिकाणी मूल्यांकन करीत आहे, तो रेटर काय करतो, तर ज्याचा परफॉर्मन्स बेस्ट आहे तो या ठिकाणी फाइंड आउट करतो, ज्याचा परफॉर्मन्स हा लो आहे तो देखील फाइंड आउट करतो आणि त्यांच्यानुसार हायेस्ट ते लोवेस्ट असे त्या ठिकाणी काय केले जाते, रेटिंग दिले जाते. आणि प्रत्येक जॉब कॅटेगरीनुसार या ठिकाणी त्यांचे मूल्यांकन केले जाते प्रत्येक एम्प्लॉयच्या कामाचे. Then the rater selects the next highest and next lowest and so on until rates all the employees in that group. For example, suppose ऑर्गनायझेशनमध्ये
20 एम्प्लॉईज आहेत आणि त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करायचे आहे, तर ते कसे केले जाईल, या मेथडद्वारे कसे केले जाईल. तर यामध्ये ज्याचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे, ज्याने काम चांगल्या प्रकारे केलं आहे, त्याला फर्स्ट रँक मिळेल आणि त्यानंतर ज्याचा परफॉर्मन्स बेस्ट नसेल त्याला लास्ट रँक मिळेल. यामध्ये हायेस्ट रँक टू पुअरेस्ट रँक असे एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे काय केले जाते, मूल्यांकन केले जाते. म्हणजे फर्स्ट लाईनला काय येणार, जो हायेस्ट रँक मिळवणार एम्प्लॉईज आहे तो फर्स्ट रँकला येणार, त्यानंतर सेकंड, थर्ड, नंतर लोवेस्ट फोर असे या ठिकाणी रँकिंग मेथडद्वारे एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे अत्यंत चांगल्या प्रकारे मूल्यांकन केले जाते. रँकिंग कॅन बी रिलेटिव्हली इझी अँड इनएक्सपेन्सिव्ह. आता ही जी काय रँकिंग मेथड आहे ती काय आहे, तर ती अत्यंत सिम्पल पद्धतीने एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करता येते आणि ही एक इनएक्सपेन्सिव्ह ही खर्चिक मेथड नाही आहे. बट इट्स रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी मे बी ओपन टू डाऊट. परंतु या मेथड अंतर्गत जेव्हा एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन केले जाते, त्याची वैधता म्हणजे त्याची व्हॅलिडिटी आणि त्याची रिलायबिलिटी ही कशी असते, डाऊटफुल असू शकते. रँकिंग ऑल्सो मीन्स दॅट समबडी वूड ऑलवेज बी इन द बॅक बेंच. ओके, अँड नेहमी कोणीतरी पाठीमागे या ठिकाणी राहत असतो आणि यामध्ये एका ग्रुपमधील एम्प्लॉईज हा लो रँकमध्ये असेल, परंतु तो दुसऱ्या ग्रुपचा सुपरस्टार देखील असू शकतो. त्याचबरोबर या मेथडचा देखील लिमिटेशन्स आहे, म्हणजे या ठिकाणी साईज ऑफ डिफरन्सेस बिटवीन इंडिव्हिज्युअल्स इज नॉट वेल डिफाईन्ड. ओके, साईज ऑफ डिफरन्सेस बिटवीन इंडिव्हिज्युअल्स इज नॉट वेल डिफाईन्ड. आणि या मेथडचा यूज मोठ्या प्रमाणावर कुठे केला जातो, तर बजाज टेम्पो, SPIC, BASF या जे काही कंपनी आहे ते त्यांच्या एम्प्लॉयचे परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी या मेथडचा वापर करीत असतात. त्यानंतर थर्ड मेथड आहे पेअर्ड कंपॅरिझन मेथड. ओके, ही ट्रॅडिशनल मेथडमधील थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे. पेअर्ड कंपॅरिझन मेथड मीन्स व्हॉट, this method is relatively simple. Under this method, the appraiser ranks the employees by comparing one employee with all other employees in the group one at a time. तर ही मेथड खूपच सिम्पल मेथड आहे. या पद्धती अंतर्गत एम्प्लॉयचे परफॉर्मन्सची तुलना जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांची क्रमवारी दिली जाते आणि यामध्ये ग्रुपमधील एक एम्प्लॉयची तुलना ऑल एम्प्लॉईजबरोबर केली जाते. ग्रुपमध्ये जे ऑल मेंबर्स आहेत त्या मेंबर्सबरोबर एका एम्प्लॉयचे जे काही परफॉर्मन्स आहे त्याचे कंपॅरिझन या ठिकाणी केले जाते. म्हणजे यामध्ये एक ग्रुप असतो. यामध्ये ग्रुप असतो आणि या ग्रुपमधील एम्प्लॉईजना ABC असे कॅपिटल लेटर सेपरेट शीट ऑफ पेपर्सद्वारे दिले जाते आणि ज्याने उत्कृष्ट काम केलेले असते त्यानुसार रँकिंग या ठिकाणी दिले जाते. सुपेरियर जॉब ओव्हरऑल given a positive comparison total and a certain percentage of the total positive evaluation, and this percentage of positive comparison given in the paired comparison method and has an advantages over other comparative method. Paired comparison does not force distribution of employees in each department, and paired comparison method could be employed fairly easily where the number of employees is less. For example, suppose ए डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये दोन आउटस्टँडिंग एम्प्लॉईज आहेत व 6 हे ॲव्हरेज काम करणारे एम्प्लॉईज आहेत. मग या ठिकाणी पेअर्ड कंपॅरिझन करेक्टली युटिलाइज केली जाऊ शकते. म्हणजे या ठिकाणी 2 आउटस्टँडिंग एम्प्लॉईजना 6 एम्प्लॉईजपेक्षा जास्त पर्सेंटेज मिळेल आणि त्या 6 एम्प्लॉईच्या तुलनेत त्या 2 एम्प्लॉईचे काय होणार आहेत, परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे पर्सेंटेजही मिळू शकते. आणि ज्या ठिकाणी एम्प्लॉयची संख्या ही कमी असते तेथे पेअर्ड कंपॅरिझन मेथड अगदी सहजपणे एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी यूज केली जाऊ शकते. त्याचबरोबर पेअर्ड कंपॅरिझन मेथडचा लिमिटेशन म्हणजे काय, तर यामध्ये एम्प्लॉय जो परफॉर्मन्स करतो त्याची तुलना ही एकमेकांशी केली जाते. अँड दी टेक्निक मे बी टाईम कन्झ्युमिंग. ही मेथड अत्यंत वेळ खाऊ आहे, म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च करावा लागतो. त्याचबरोबर गोदरेज सोप्स, कोपरान, नोसिल आणि ओटिस या जे काही कंपनी आहेत ते या मेथडचा वापर एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी करीत असतात. त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड्समधील नेक्स्ट मेथड म्हणजे फोर्स्ड डिस्ट्रीब्युशन मेथड. ही 4 नंबरची ट्रॅडिशनल मेथड आहे आणि याचा देखील वापर एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो.
The rater may rate his employees at the higher or at the lower end of the scale under the earlier methods. तर पूर्वीच्या मेथड्समध्ये आपण डिस्कस केले की एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सना कशा प्रकारे रेटिंग दिले जाते. रेटर हा एम्प्लॉईच्या परफॉर्मन्स बेसिसवरती हायर व लोअर असे स्केल्स त्यांना रेट हा दिले जात होते. बट फोर्स्ड डिस्ट्रीब्युशन मेथड इज डेव्हलप टू प्रिव्हेंट द रेटर्स फ्रॉम रेटिंग टू हाय और टू लो. ओके, जी काही फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड आहे ही एक ट्रॅडिशनल मेथड आहे. ही कशासाठी डेव्हलप करण्यात आली तर फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड ही परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी डेव्हलप केली आहे आणि यामध्ये रेटर्सना खूप कमी व खूप जास्त रेटिंग देऊ नये म्हणून फोर्सफुली ही मेथड डेव्हलप केली आहे. And under this method, the rater, after assigning the points to be performance of each employee, has to distribute his rating in a pattern to conform to normal frequency distribution. तर या मेथडमध्ये काय केले जाते तर एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे असायनिंग केले जाते व त्यांना त्यानुसार पॉईंट्स दिले जातात आणि पॉईंट्स दिल्यानंतरच रेटर त्यांचे रेटिंग पॅटर्न हा नॉर्मल फ्रिक्वेन्सीनुसार डिस्ट्रीब्युशन कन्फर्म करीत असतो. मग यामध्ये कशा प्रकारे त्यांचे हे दिले जाते असायनिंग केले जाते तर फॉर एक्झाम्पल एखादे ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये 10% लोक एक्सलंट काम करत असतील, 20% हे गुड काम करत असतील, त्यानंतर 40% ॲव्हरेज काम करत असतील, 20% बिलो ॲव्हरेज, 10% अनसॅटिस्फाईड असे काय केले जाते या ठिकाणी एम्प्लॉईजना त्यांच्या परफॉर्मन्सनुसार रेटिंग दिले जाते. Thus, similar to the ranking technique, forced distribution requires the raters to spread their employee evaluation in prescribed distribution. तर अशानुसार ओके एक्सलंट वर्कर कोण आहे, गुड कोण आहे, ॲव्हरेज कोण आहे, बिलो ॲव्हरेज कोण आहे, सॅटिस्फॅक्टरी कोण आहे, अशा प्रकारे त्या या फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये काय केले जाते एम्प्लॉईचे कामाचे मूल्यांकन केले जाते. अँड दिस मेथड इलिमिनेट्स सेंट्रल टेंडन्सी अँड लेनियन्सी बायस. तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये सुपरवायझर त्यांच्या एम्प्लॉईच्या इव्हॅल्युएशन हे प्रिस्क्राइब्ड डिस्ट्रीब्युशननुसार स्प्रेड करत असतो, त्याचा प्रसार त्यांना करावा लागतो. अँड दिस मेथड इज बेस्ड ऑन रेटर क्वेशनेबल अझम्पशन अँड दॅट ऑल ग्रुप्स ऑफ एम्प्लॉईज विल हॅव द सेम डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सलंट, ॲव्हरेज अँड पुअर परफॉर्मन्स. If one department has all outstanding employees, the supervisor would find it extremely difficult to decide who should be placed in the lower categories. आता ऑर्गनायझेशनमध्ये अनेक डिपार्टमेंट्स असतात, तर त्या डिपार्टमेंटमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्या सर्वांचाच परफॉर्मन्स हा आउटस्टँडिंग असेल तर जो सुपरवायझर आहे त्याला कोण चांगल्या प्रकारे काम करतो आणि कोणाला लोवेस्ट कॅटेगरीमध्ये ओके त्या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स मूल्यांकन करण्यासाठी रेट दिला पाहिजे हे फाइंड आउट करणे खूप अवघड जात असते. परंतु फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड ही देखील अत्यंत इम्पॉर्टंट मेथड आहे आणि याचा वापर देखील एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे अप्रायझल करण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी केले जाते आणि ही ट्रॅडिशनल मेथड आहे. त्यानंतर मेथड आहे ती म्हणजे चेकलिस्ट मेथड. ओके, चेकलिस्ट मेथड ही देखील एक ट्रॅडिशनल मेथड आहे. Checklist methods. What is meant by checklist method? The checklist is a simple rating technique in which the supervisor is given a list of statements or words and asked to check statements representing the characteristics and performance of each employee. And there are three types of checklist methods. First is simple checklist, weighted checklist and first choice method. तर यामध्ये एम्प्लॉईचे बिहेवियरशी संबंधित ओके या ठिकाणी काय केले जाते त्यांचे कामाचे मूल्यांकन केले जाते. चेकलिस्ट मेथड ही एक ट्रॅडिशनल मेथड आहे आणि चेकलिस्ट हे एक साधे रेटिंग टेक्निक आहे ज्यात सुपरवायझरला स्टेटमेंट्स किंवा वर्ड्समध्ये एम्प्लॉईजने केलेल्या कामाचे मूल्यांकन करावे लागते. प्रत्येक कर्मचाऱ्यांची जे काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यानुसार त्यांनी जसे काम केले आहे ओके त्यानुसार त्यांना स्टेटमेंट्स तयार करावे लागते. चेकलिस्ट मेथडचे 3 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट मेथड म्हणजे सिम्पल चेकलिस्ट मेथड, सेकंड वेटेड चेकलिस्ट मेथड अँड थर्ड आहे फोर्स्ड चॉईस मेथड. मग सिम्पल चेकलिस्ट मेथड म्हणजे काय तर दी चेकलिस्ट कन्सिस्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ स्टेटमेंट्स कन्सर्निंग एम्प्लॉई बिहेवियर
and the rater checks to indicate if the behavior of an employee is positive or negative. To each statement, employee performance is rated on the basis of the number of positive checks and the negative checks are not considered in this method. यामध्ये सिम्पल चेकलिस्ट मेथडमध्ये काय केले जाते तर एम्प्लॉयच्या बिहेवियरशी संबंधित मोठ्या प्रमाणात स्टेटमेंट्स या चेकलिस्टमध्ये तयार करावे लागतात. त्याचबरोबर एम्प्लॉयचे बिहेवियर प्रत्येक स्टेटमेंटसाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे की नाही हे दर्शवण्यासाठी देखील रेटर चेक करतो आणि एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन हे पॉझिटिव्ह तपासणीच्या संख्येच्या आधारावर केली जाते आणि दी निगेटिव्ह चेक्स आर नॉट कन्सिडर इन दिस मेथड. यामध्ये फक्त पॉझिटिव्ह ओके जे काय एम्प्लॉयजने काम केले आहे ते पॉझिटिव्हलीच या ठिकाणी काय केले जाते ग्राह्य धरले जाते आणि दी निगेटिव्ह चेक्स आर नॉट कन्सिडर इन दिस मेथड. प्रॉब्लेम ऑफ दिस मेथड स्टेटमेंट्स हे कसे एकसारखी दिसू शकतात. या मेथडचा प्रॉब्लेम काय आहे तर एम्प्लॉयच्या कामाचे परफॉर्मन्स करण्यासाठी या ठिकाणी रेटरला काय करावे लागतो तर कामाचे त्यांचे स्टेटमेंट्स तयार करावे लागतात. मग असे स्टेटमेंट्स करताना अनेक एम्प्लॉयचे कामाचे जे स्टेटमेंट तयार केले जाते ते एकसारखे असू शकतात. अँड दी वर्ड्स और स्टेटमेंट्स मे हॅव डिफरंट मिनिंग टू डिफरंट रेटर्स. त्यानंतर चेकलिस्ट मेथडमधील सेकंड मेथड म्हणजे वेटेड चेकलिस्ट. ओके, द वेटेड चेकलिस्ट मेथड इन्व्हॉल्व्स weighting different items in the checklist and having a series of statements about an individual to indicate that some are more important than others, and the rater is expected to look into the questions relating to the employee's behavior and the attached rating scale simply positive or negative statements where such a scale is not provided and those traits that closely describe the employee's behavior. तर यामध्ये एम्प्लॉयच्या कामगिरीचे कामाचं इव्हॅल्युएशन करताना रेटिंग स्टेटमेंट्सच्या वेटेजने त्यांचे काय केले जाते या ठिकाणी ठरवले जाते. त्यांचा वेटेज या ठिकाणी ठरवला जातो. अँड द क्युम्युलेटिव्ह कोएफिशियंट इज द वेटेड परफॉर्मन्स स्कोर ऑफ द एम्प्लॉई अँड वेटेड परफॉर्मन्स स्कोर इज compared with the overall assessment standards in order to find out the overall performance of the employee. Then third methods of checklist method, it is first choice method. This method was developed at the क्लोज ऑफ वर्ल्ड वॉर सेकंड. तर ही मेथड कधी डेव्हलप करण्यात आली तर ही पद्धत सेकंड जे काही महायुद्ध झाले त्याच्या शेवटी विकसित केली गेली. आणि अंडर दिस मेथड अ लार्ज नंबर ऑफ स्टेटमेंट्स इन ग्रुप्स आर प्रिपेअर्ड. इच ग्रुप कन्सिस्ट ऑफ 4 डिस्क्रिप्टिव्ह स्टेटमेंट्स अँड कन्सर्निंग एम्प्लॉई बिहेवियर. 2 स्टेटमेंट्स आर मोस्ट डिस्क्रिप्टिव्ह अँड 2 आर लिस्ट डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे अनफेवरेबल अँड फेवरेबल ऑफ इच रेट. Sometimes there may be 5 statements in each group, out of which one statement that mostly describe employees' behavior, and out of the 2 favorable statements and one statement from the 2 unfavorable statements. तर यामध्ये काय केले जाते या पद्धत अंतर्गत गटांमध्ये मोठ्या संख्येने स्टेटमेंट्स तयार केले जातात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये मिनिमम 4 असे स्टेटमेंट्स तयार केले जातात. आणि हे स्टेटमेंट्स कशी तयार केली जातात तर एम्प्लॉयच्या त्यांचं जे काही बिहेवियर आहे मग ते फेवरेबल असो किंवा ते अनफेवरेबल असो याच्या बेसिसवरती ते स्टेटमेंट्स तयार केले जातात. मग ते 4 किंवा ते 5 असू शकतात. रेटरचा इंडिव्हिज्युअल इंटेन्शन काय असतो तर जे काय एम्प्लॉईज आहे त्यांचे बिहेवियर कसं आहे, त्यांचे ॲटिट्यूड कसे आहे ते ॲटिट्यूड ओळखणे आणि त्यांचे ॲटिट्यूड जर चांगल्या प्रकारचे असेल तर ठीक आहे. जर त्यांचे ॲटिट्यूड योग्य प्रकारचे नसेल, त्यांना योग्य प्रकारे काम करायचे नसेल तर त्यांचे ॲटिट्यूड हे चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी हे त्या एम्प्लॉयचे कामाचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे क्रिटिकल इन्सिडेंट मेथड. ओके, ट्रॅडिशनल मेथडमधील नेक्स्ट मेथड आहे ते म्हणजे क्रिटिकल इन्सिडेंट मेथड. एम्प्लॉईज आर rated discontinuously, that is once in a year or 6 months under the earlier methods. The performance rated may not reflect real and overall performance as the rater would be serious about appraisal just 2 or 3 weeks before the appraisal. And a continuous appraisal method. तर ही एक continuous appraisal method आहे and the critical incident method has been developed. Under this method
द सुपरवायझर कंटिन्युअसली रेकॉर्ड द क्रिटिकल इन्सिडेंट्स ऑफ द एम्प्लॉईज परफॉर्मन्स और बिहेवियर रिलेटिंग टू ऑल कॅरेक्टरिस्टिक्स इन अ स्पेशली डिझाईन नोटबुक. तर यामध्ये जो काय सुपरवायझर आहे तो काय करतो, त्या एम्प्लॉयचे या ठिकाणी काय करतो, त्यांचे कंटिन्युअस पद्धतीने कामाचे मूल्यांकन करण्यासाठी रेकॉर्ड ठेवत असतो. मग यामध्ये त्या एम्प्लॉयचा परफॉर्मन्स, त्यांचे बिहेवियर याच्यानुसार, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहे याच्यानुसार त्याचे रेकॉर्ड्स ठेवले जातात. अँड दिस सुपरवायझर रेट्स द परफॉर्मन्स ऑफ हिज सबऑर्डिनट्स ऑन द बेसिस ऑफ नोट्स टेकन बाय हिम. आणि सुपरवायझरने त्यांच्या बिहेवियरनुसार, त्यांच्या परफॉर्मन्सनुसार जे काही नोट्स तयार केलेले असतात त्याच्या बेसिसवरती त्यांना या ठिकाणी रेटिंग दिले जाते. अँड सिन्स द क्रिटिकल इन्सिडेंट मेथड डज नॉट नेसेसरी हॅव टू बी अ सेपरेट रेटिंग सिस्टम अँड इट कॅन बी fruitfully employed as documentation of the reason why an employee was rated in a certain way. And the critical incident method has the advantage of being objective because the rater considers the records of performance rather than the subjective points of opinion. Then next methods are इझी एसे और फ्री फॉर्म अप्रायझर. तर ट्रॅडिशनल मेथडमधील 7 नंबरचे मेथड आहे ते म्हणजे एसे और फ्री फॉर्म अप्रायझर. आता एसे और फ्री फॉर्म अप्रायझर म्हणजे नक्की काय, तर या ठिकाणी एम्प्लॉयचे परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी काय केलं जातो, एक एसे टाईपमध्ये ओके या ठिकाणी त्यांचे परफॉर्मन्सचे अप्रायझल या ठिकाणी केले जाते. दिस मेथड रिक्वायर्स द मॅनेजर टू राईट अ शॉर्ट एसे डिस्क्रायबिंग एच एम्प्लॉईज परफॉर्मन्स ड्युरिंग द रेटिंग पिरियड. तर यामध्ये काय केले जाते, तर रेटिंग पिरियड जेव्हा असतो, जेव्हा एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन केले जाते त्यावेळेस त्यांनी केलेल्या कामाचे ओके या ठिकाणी शॉर्ट एसे या ठिकाणी मॅनेजर काय करत असतो, लिहून काढत असतो, त्याचे वर्णन या ठिकाणी लिहून काढत असतो. अँड दिस फॉर्मॅट एम्पॅसाइजेस इव्हॅल्युएशन ऑफ ओव्हरऑल परफॉर्मन्स बेस्ड ऑन स्ट्रेंथ weaknesses of employees' performance and rather than specific job dimensions. By asking supervisors to enumerate specific examples of employees' behavior, and the essay technique minimize supervisory bias and the halo effect. तर या मेथड अंतर्गत काय केले जाते, तर एम्प्लॉयचे परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे त्या कामाचे या ठिकाणी शॉर्ट एसे ओके तयार करावा लागतो, तो लिहावा लागतो. आणि यामधून एम्प्लॉईजने ओके जो काही एसे तयार केला जातो त्यावेळेस त्यांची स्ट्रेंथ, त्यांची विकनेसेस या देखील गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. अँड दी एसे टेक्निक मिनिमाइज सुपरवायझरी बायस अँड द होल हॅलो इफेक्ट. या मेथडमध्ये परफॉर्मन्सचे वर्णन करणारा एक छोटा निबंध लिहावा लागतो आणि हे एकूण एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सवरती भर देते. प्रत्येक कर्मचाऱ्यांबरोबर स्वतंत्र एसे या ठिकाणी लिहिला जातो आणि असा एसे तयार करण्यासाठी खूप टाईम लागतो. मग या मेथडचे काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे जो काय एसे लिहिला जातो एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सबद्दल, जो काय एसे लिहिला जातो तो अनइक्वल स्किल्स या ठिकाणी दिसू शकते आणि या रेटिंगची गुणवत्ता ओके प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाही तर रेटर्सने जे काय एसे लिहिला आहे त्या एसेवरती डिपेंड असते. ओके म्हणून हा मॅनेजर जेव्हा एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी जेव्हा एसे लिहित असतो, जेव्हा शॉर्ट एसे लिहित असतो तेव्हा तो चांगल्या प्रकारे लिहिणे आवश्यक असते आणि त्याच्यावरतीच एम्प्लॉयचा परफॉर्मन्स कसा आहे तो दिसून येत असतो. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे ग्रुप अप्रायझल मेथड. आता ग्रुप अप्रायझल मेथड म्हणजे काय, तर अंडर दिस मेथड ॲन एम्प्लॉई इज अप्रायझड बाय अ ग्रुप ऑफ अप्रायझर्स. ओके या पद्धती अंतर्गत, या मेथड अंतर्गत एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करताना ते ग्रुपद्वारे केले जाते. अँड दिस ग्रुप कन्सिस्ट ऑफ द इमिडिएट सुपरवायझर ऑफ द एम्प्लॉई टू अदर सुपरवायझर्स अँड हू हॅव क्लोज कॉन्टॅक्ट विथ द एम्प्लॉईज वर्क मॅनेजर और हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड कन्सल्टंट्स. तर यामध्ये ओके जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपचे या ठिकाणी एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन केले जाते. अँड यामध्ये जो काही गट आहे, जो काही ग्रुप आहे तो कर्मचाऱ्यांचा, त्याच्यामध्ये इन्वॉल्व असणारे अनेक सुपरवायझर ओके अजून ज्यांच्याशी त्यांचा जवळचा संपर्क असेल असे व्यक्ती या ठिकाणी काय असतात या ग्रुपमध्ये इन्वॉल्व असतात. त्याचबरोबर द इमिडिएट सुपरवायझर इनलाइटर्स
other members about the job characters, demands, standards of performance, etc. And they group appraisals the performance of the employee, compares the actual performance with standards, find out the deviation, discuss the reason, suggest ways for improvement of performance and prepares action plans. आणि त्यानंतर ग्रुप अप्रायझर्स केल्यानंतर एम्प्लॉईचे जो काही परफॉर्मन्स आहे त्याचे तुलना ॲक्च्युअल स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्स याच्याबरोबर केले जाते. आणि त्यानंतर जर स्टँडर्ड्स जे ठरवून दिलेलं स्टँडर्ड्स आहे त्याच्याबरोबर त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स नसेल तर तो परफॉर्मन्स त्याप्रमाणे का झाला नाही त्याचे रिझन्स या ठिकाणी फाइंड आउट केले जातात. आणि त्यांचा परफॉर्मन्स आणखीन चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होण्यासाठी काही सजेशन्स दिले जातात. त्यानंतर काही ॲक्शन प्लॅन्स तयार केले जातात आणि त्यानंतर एम्प्लॉईचा परफॉर्मन्स आणखी इम्प्रूव्ह व्हावा यासाठी त्यांना मोटिवेट केले जाते. आणि इफ नेसेसरी दिस मेथड इज वाईडली यूज फॉर पर्पज ऑफ प्रमोशन, डिमोशन अँड रिट्रेचमेंट अप्रायझल. आणि या मेथडचा वापर कशासाठी केला जातो, त्या पाठीमागील मेन हेतू काय आहे, पर्पज काय आहे, तर एम्प्लॉईचे प्रमोशन करता यावे किंवा त्यांचं डिमोशन किंवा रिट्रेचमेंट या वेगवेगळ्या रिझनसाठी एम्प्लॉईचे कामाचे मूल्यांकन ग्रुप अप्रायझल या मेथडद्वारे देखील केले जाते. आणि त्यानंतर ट्रॅडिशनल मेथडमधील लास्ट मेथड आहे ती म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स ही ट्रॅडिशनल मेथड्समधील लास्ट मेथड आहे. आता कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्सद्वारे कशा प्रकारे एम्प्लॉईच्या कामाचे मूल्यांकन केले जाते, तर ही एक कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्समध्ये या ठिकाणी एम्प्लॉईचं परफॉर्मन्सचे मूल्यांकन करताना जो काही रिपोर्ट तयार केला जातो तो या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोपनीय ठेवला जातो. एम्प्लॉईच्या कामगिरीचे त्यांच्या परफॉर्मन्सचे या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल पद्धतीने रिपोर्ट तयार केला जातो. आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे, ही एक ट्रॅडिशनल मेथड आहे. असाइनिंग द एम्प्लॉईज परफॉर्मन्स कॉन्फिडेन्शियली इज अ ट्रॅडिशनल मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. अँड अंडर दिस मेथड the superior appraises the performance of his subordinates based on his observation, judgment and इंट्युटिशन्स अँड द सुपेरियर कीप्स हिज जजमेंट अँड रिपोर्ट कॉन्फिडेन्शली. तर या पद्धती अंतर्गत कशा प्रकारे मूल्यांकन केले जाते, तर या मेथडमध्ये सुपेरियर म्हणजे वरिष्ठ अधिकारी काय करतो, तर त्यांचे जे काही सबऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करताना त्यांचे कामाचे ऑब्झर्वेशन केले जाते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी काम कसे केले आहे याचा या ठिकाणी रिपोर्ट तयार केला जातो आणि ते एक गोपनीय पद्धतीने मेंटेन केला जातो. त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचा निर्णय आणि त्यांचा रिपोर्ट हा गोपनीय पद्धतीने ठेवला जातो. म्हणजे जे वरिष्ठ एम्प्लॉईज आहेत त्यांचा रिपोर्ट व त्यांच्या परफॉर्मन्स जाणून त्यांना जाणून देत नाहीत. आणि सुपेरियर राईट्स द रिपोर्ट अबाउट हिज सबऑर्डिनेटर्स, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, इंटेलिजन्सी, ॲटिट्यूड टू वर्क, सिन्सिअरिटी, कमिटमेंट, पंक्च्युअलिटी, अटेंडन्सी, कंडक्ट, कॅरेक्टर, फ्रेंडलीनेस एक्सेट्रा. तर यामध्ये जेव्हा एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे काय करत असतो मूल्यांकन केले जाते. मग या ठिकाणी जो काही सिनियर अधिकारी आहे, जो वरिष्ठ अधिकारी आहे, जेव्हा तो त्यांच्या सबऑर्डिनेटर्सचे कामाचे मूल्यांकन करतो त्यावेळेस त्यांची स्ट्रेंथ, त्यांची विकनेसेस, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची कामाकडे पाहण्याची वृत्ती कशी आहे, त्यांची कमिटमेंट कशी आहे, त्यांची सिन्सिअरिटी, त्यांची फ्रेंडलीनेस, त्यांचे कॅरेक्टर कसे आहे, त्यांचे अटेंडन्स कसे आहे, अशा अनेक गोष्टींबद्दल या ठिकाणी काय केला जातो, गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा एक रिपोर्ट तयार केला जातो. तर अशा प्रकारे एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या ट्रॅडिशनल मेथड यूज केल्या जातात त्या आपण डिस्कस केल्या आहेत. या ट्रॅडिशनल मेथड्समध्ये 9 मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स इन्व्हॉल्व आहेत आणि या सर्व मेथडचा वापर एम्प्लॉईच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी केले जाते. ट्रॅडिशनल मेथडमधील फर्स्ट मेथड आहे ग्राफिक रेटिंग स्केल मेथड, देन सेकंड आहे रँकिंग मेथड, थर्ड आहे पेअर्ड कंपॅरिझन मेथड, देन फोर्स्ड डिस्ट्रीब्युशन मेथड, चेकलिस्ट मेथड्स, क्रिटिकल इन्सिडेंट मेथड, एसे और फ्री फॉर्म अप्रायझल, ग्रुप अप्रायझल आणि लास्ट आहे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स. तर अशा 9 मेथड्स हे अत्यंत इम्पॉर्टंट आहेत या परफॉर्मन्स अप्रायझलमधील ट्रॅडिशनल मेथड्स आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी एम्प्लॉईचे परफॉर्मन्सचे अप्रायझल करण्यासाठी ज्या ट्रॅडिशनल मेथड्स यूज केल्या जातात त्या डिस्कस केल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण मॉडर्न मेथड्स परफॉर्मन्स अप्रायझलमधील जे मॉडर्न मेथड्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. थँक्यू.